मित्रांनो, आज जर बाप असता ना बाप, मग विचार करा, आजोबाला डोक्यावर बसवलंय, खांद्यावर बसवलंय, बापाला कुठे बसवलं असतं शब्दात सांगू शकत नाही भावांनो. बापाचा बाप आहे माझ्याकडे, बाप जरी नसला तरी लय मोठी ताकद आहे भावांनो. त्यांची लय इच्छा होती की मी त्यांना मोठा देवीला न्यावं 2 वर्षापासून. मग ते योग आला आणि गेल्यानंतर पहिल्या पायरीलाच बसले, म्हणले बस माझं दर्शन झालं. म्हणलं का नाही, म्हणलं गुडघे दुखतात माझे, मला चालता येत नाही. म्हणलं बसा खांद्यावरून चला. मग खालून वर नेलं मित्रांनो. अक्षरशः व्हिडिओ घ्यायचा नव्हता, पण मला बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या होत्या. ह्या माध्यमातून काही जणांना शिकायला पण भेटतं, प्रोत्साहन भेटतं की दादा नाही खरंच. म्हणून भावानं ते टाकल्यानंतर मला टाकायची इच्छा पण नव्हती. तर मित्रांनो, जबरदस्त वरती त्यांना असं वाटत की पडून का काय पडून का. पण म्हणलं भाऊ थांबा, तुम्ही टेन्शन नाही घेऊ, पकड्या आहे ना, कसा पडून देईल तुम्हाला. हा मस्त दर्शन झालं, इतका आत्मा त्यांचा प्रसन्न झाला ना, मी शब्दात सांगू शकत नाही. पुढचं दर्शन तुम्ही बघा, आता व्हिडिओ स्क्रोल करू नका. नमस्कार मित्रांनो, इकडे बघा काय हे प्रोडक्ट, जबरदस्त झालं प्रोडक्ट. इकडे बघा, म्हणजे आपल्या शॉपमध्ये जे प्रोडक्ट आहे त्याचा पुरेपूर वापर आम्ही स्वतः पण करतोय आणि तुम्हाला पण करायला सांगतोय भावांनो. आम्ही आता चालू शिर्डीला दर्शनासाठी, तर चहाचा बेत केलाय, जबरदस्त झाला. बघू शकता तुम्ही इकडं कसा आहे बेत. मग आम्ही कुठं थांबलो, हायवेला थांबलो डायरेक्ट. इकडे लाईव्ह दाखवा, हायवेला थांबलो आम्ही, हायवेला डायरेक्ट हायवेच्या बाजूला थांबले. आणि अक्षरशः इकडे काय, इकडे बघा दूध बीज, हा विषयला हाड असतो आपला, तर डायरेक्ट यायचा चहा प्यायला यायचं तर येऊ शकता तुम्ही. क्वालिटी क्वांटिटीच्या बाबतीत नाम नाही करायचा, डायरेक्ट कुठं नगर हायवेला नगर हायवेला कॉम्बो विषय. म्हणजे आम्ही स्वतः पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, असा विषय असतो आपल्याकडं. इकडे बघा चालू बेत, जबरदस्त विषय. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्कोर करू नका. आणि एकदम खतरनाक मध्ये टेस्ट होणार आहे एकदम. थांबले आम्ही चहा बनवण्यासाठी खास अमोलवाला.com नाही तर अमोल फुटवेमधून शिगडी आणली आम्ही, आणि तिथंच बेत केला. वरून भगुनी भेंडी बाजूला आणली, कुणी पाटील आणले, कुणी कप आणला, कुणी पाणी आणलं, कुणी साखर आणली, कुणी चहा पावडर आणली. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एवढंच होतं की तुळशी वृंदावन आम्हाला इथं भेटलंय. नवं माझं काही माहित नाही, पण त्याच्यामध्ये तुळशीचं पत्र टाकल्यानंतर जी चहाची टेस्ट लागली, हा अजिबात सांगू शकत नाही, त्याचा नादच करायचा नाही. क्वालिटी क्वांटिटी विषय आज त्याच्यावर तुम्हाला सांगतोय. पुढे अजून एक स्टॉप होणार आमचा, त्यासाठी तुळशीपत्र परत घेतोय मी. आणि ते तुळशीपत्र चहामध्ये टाकल्यानंतर जे स्वाद लागतंय सांगू शकत नाही मी शब्दामध्ये. तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करा, तुम्ही पण एकदा ट्राय करा, चहामध्ये टाकून बघा, एकदम सुपर लागतो, सुपर. फायनली चहा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही एकदम. कसं वाटतंय चहा पिताने, कसं झालाय चहा? सुंदर. हॉटेलमध्ये भारी का? हा भारी, एकच नंबर आहे नाही. कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय, कसं वाटतंय? तुम्ही काय सांगणार प्रेक्षक लोकांना, काय सांगणार आहे? प्रोडक्ट म्हणजे कसं आहे, कुठल्याही रस्त्यात आपण काही करू शकतो, एन्जॉय. म्हणजे त्याचं सोबत असेल तर माणूस उपाशी मरू शकत नाही, बाकी मटेरियल पण सोबत घ्यावं लागणार आपल्याला बनवायला ना. हो, चहा आम्ही पण घेतलाय बरं का. अप्रतिम. वा वा, सुंदर 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 असा आस्वाद घेतला आम्ही. आणि आज पहिल्यांदा तुळशी पत्र टाकले चहामध्ये, खूप सुंदर लागतोय बरं का. तुम्ही पण एकदा ट्राय करा. चहा कसा झालाय, चांगला आहे का, भारी का खरंच? हा तर सेट काय ते कुठं भेटतंय गॅस, कुठं? एक नंबर आहे. जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर हसत खेळत राहा, रमत राहा आणि अशी मजा घेत राहा. अशी मजा परत कुठे भेटणार नाही तुम्हाला, लक्षात घ्या आयुष्यात. तर कोणाला प्रोडक्ट पाहिजे असेल तर अमोल फुटवेअर भोसरी, पत्ता आहे अमोल फुटवेअर भोसरी. शॉपचा टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10. यायला लागतं. अजून पुढे भरपूर मजा करायची आपल्याला, लक्षात घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्क्रोल करू नका. धन्यवाद. आता आमचं झालंय चहा बी बनवून, आता आम्ही निघाले पुढच्या दिशेने. तर खूप सुंदर असा प्रवास करतोय आम्ही. जबरदस्त झाला विषय. तर 2 गाड्या आमच्याकडे. ओ दादा, चहा कसा झालता? नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलोय श्री क्षेत्र जालिंदरनाथ देवस्थान येवलवाडी. तर नाथांसाठी प्रसाद चालू आहे, बघू शकता. खिचडी, साबुदाणा खिचडी, एकदम जबरदस्त वेळ. तिकडे बघा कसं आहे. म्हणजे हा पोर्टेबल गॅस शिगडी होती आमच्याकडे, म्हणून हे सगळं शक्य झालं. कुठेही नेऊन आम्ही करू शकतो. तिकडे बघू शकता डायरेक्ट देवस्थान. ओम श्री शिव शिव चैतन्य जालिंद्रनाथाय नमः. तर खूप छान वाटते भावानं, एकदम जबरदस्त वाटते. तर नाथांसाठी प्रसाद दाखवायचा आणि सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही निघलो होतो घरातून मस्तपैकी. सगळं पोर्टेबल गॅस घेऊनच निघलो, कारण म्हणलं भगवंताला प्रसाद पण दाखवायचा आणि आपण पण त्यातूनच खायचं, कारण बाहेरचं खाल्याने पोट बिघडतंय. म्हणून प्रसाद दाखवला, खिचडी केली, भगवंताला दाखवला. सगळ्यात प्रथम आम्ही गेलो जालिंदरनाथाला येवलवाडी.
दर्शन घेतलं आणि खिचडी मग लगेच बेत केला बनवायचा. दिसता विषय झाड कसा बनवला खिचडी. तोंडाला पाणी सुटलं का नाही. म्हणलं आता नाताना पहिलं प्रसाद दाखवूया, दर्शन घेऊया, कारण तिथून पुढे आम्हाला पुढची गणित होती. रेडी झाला होता दादांनी मस्त. दादांना म्हणलं दादा शंकनाथ द्या मस्त पैकी. दादांनी काय शंकनाथ दिलाय राव, बघा ना अंगावर शारेच. नाथ मित्रांनो आवडला का. आता दर्शन तुम्ही पण घ्या जालिंद्रनाथांचं. साक्षात ज्वलंत तिथं आहे बरं का. आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाहीये कोणालाच, कारण ते पावित्र्य तिथं जपलं जातं भावानं, म्हणून आज तिथं साक्षात आहे. तर फायनली प्रसाद वगैरे दाखवून आम्ही ग्रहण केला. म्हणलं बघू कसा झालाय. तर मित्रांनो या खिचडी खायला सगळे जबरदस्त असा खिचडीचा आनंद आम्ही आस्वाद घेतला. वा 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 वा. आणि खरं सांगतो देवस्थानाच्या ठिकाणी काय खिचडी झाली राव, जबरदस्त. त्यानंतर आम्ही लगेच मग मित्रांनो इतकं रमलो त्या ह्याच्यात, आणि गाणी चालू केली. खंडेरायाचं साक्षात गाणं चालू केलं. बघा काय म्हणतात गाणं, बघा तुम्ही आता ऐका. संगे तेव्हा माझं तप्त जुळेल, बोलता मी राजनीती माहेरी पळेल, बोलता मी राजनीती माहेरी पळेल, माहेरी पळेल मग मला घेतली गाणी घेतली. इतकं अप्रतिम वाटलं. तिथून लगेच मला उशीर होईल पुढे जायचं आपल्याला. म्हणलं डायरेक्ट शनी शिंगणापूरला निघालो होतो. जाताना मोठ्या देवीचं मंदिर लागलं मित्रांनो. दर्शन तुम्ही पण घ्या मोठ्या देवीचं. साक्षात रूप आहे भगवंताचं. तिथे गेल्यानंतर आजोबांना डायरेक्ट उचलून घेतलंय. बघा डायरेक्ट भीती वाटत होती बरं का. मी मध्ये आधी डाग मागायचे, भीती वाटायची, पण त्यांना लावा मी धरलंय तुम्हाला, नाही पडून देणार, नका टेन्शन घेऊ. बघा एकतर गाणं म्हणत होता, पापा कहते हैं काम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा. काय शहारे आले काटाव. लोकांनी काय जागा दाखवतात लोकांना, आपण काय करतोय. भगवंताने मला हे दाखवायचं नव्हतं खरं म्हणजे उचललेलं. मी खालच्या पायरीपासून उचललंय त्यांना वरपर्यंत. फक्त वरचाच व्हिडिओ घेतला मित्रांनो. मला फक्त दाखवायचं जे आई बापाला म्हणतात ना काय केलं तुम्ही माझ्यासाठी. आणि जे लोक ताणे मारतात, जे लोक जपत नाहीत त्यांना, त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलाय मी, बाकी काहीच नाही. तर मित्रांनो तिथलं दर्शन सुंदर झालं. तिथून लगेच आम्ही निघालो शनी शिंगणापूरला, कारण आम्हाला वेळेत पोहोचायचं. पण रात्री उशीर झालता, 8:30 झालते. 9:30 पावणे 10च्या दरम्यान मंदिर बंद होतं मित्रांनो. आज गेलो मस्त अभिषेक केला, म्हणजे तेलाचा बरं का मित्रांनो. तेल वगैरे घेऊन गेलो, तेल दिलं, मस्त अभिषेक केला शनी महाराजांचा. दर्शन घेतलं, इतकं सुंदर वाटलं. तिथून भगवंताचा जो हार होता तो मला भेटला प्रसाद म्हणून. काय पाहिजे जीवनात अजून. मग तिथून लगेच आम्ही मग मुक्काम केला. शिर्डीला गेलो. शिर्डी थोडंसं मुक्काम केला. लगेच सकाळी लाईनीला लागून आम्ही दर्शन घेतलं बाबांचं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये भावांनो, पण दर्शन मी एकदम सुंदर झालं. बाबांनी अप्रतिम दर्शन घेतलं. तिथून आम्ही स्नेह भोजन करून आम्ही रिटर्न आलो. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.